नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला अशी एक अद्भुत कथा सांगणार आहे जी ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल. एक गरीब पण श्रद्धा असलेल्या भक्ताच्या घरी प्रत्यक्षात श्री स्वामी समर्थ महाराज आले आणि त्यानंतर जे काही घडले ते पूर्ण गावाने पाहिले. हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. अक्कलकोटपासून काही अंतरावर एका छोट्याशा गावात गोविंद नावाचा गरीब शेतकरी राहत होता. घरात दारिद्र्य होते, पण देवावर मात्र त्याचा अढळ विश्वास होता. तो रोज सकाळी लवकर उठायचा आणि श्री स्वामी समर्थ नावांचा जप करायचा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. एक वर्ष भरपूर दुष्काळ पडला. त्याची शेती पूर्ण वाळली. घरातलं धान्य पूर्णपणे संपले आणि लोकांनी मात्र त्याला मदत करण्यास पूर्णपणे नकार दिला. पण गोविंद म्हणाला, स्वामी, माझ्यावर तुमची कृपा आहे. मला तुम्ही कधी एकटे सोडणार नाही. त्या रात्री त्याने नेहमीप्रमाणे स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावला. त्याच्या मात्र डोळ्यातील पूर्ण अश्रू घळाघळा वाहत होते. तो स्वामींना म्हणू लागला, स्वामी, एकदा तरी माझ्या घरी या ना आणि तुमच्या चरणाने माझे घर पवित्र करा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला दारावर टकटक आवाज झाली. त्याने दार उघडलं. दारात भगवी वस्त्र परिधान केलेले तेजस्वी दिव्य पुरुष उभे होते. त्याच्या चेहऱ्यावर अद्भुत तेज होतं. ते म्हणाले, बाळा, आत येऊ का? गोविंद क्षणभरासाठी थरथरला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गोविंद आणि त्यांची पत्नी नम्रपणे त्यांच्या पाया पडली. त्यांना घरात बसायला आसन दिले. थोडंसं दूध आणि भाकरी प्रेमाने अर्पण केली. त्या दिव्य पुरुषांनी प्रेमाने प्रसाद स्वीकारला. तोच त्यांच्या घरात पूर्ण सुगंध दरवळू लागला. त्यांनी घरातून निघताना गोविंदाच्या डोक्यावर हात ठेवला आणि ते म्हणाले, देवावरची श्रद्धा केव्हा सोडू नको. मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. क्षणभरात ते घराबाहेर गेले. गोविंद धावत बाहेर आला, पण रस्त्यावर कोणीच नव्हतं. काही दिवसांनी पुन्हा पाऊस सुरू झाला. वाळलेली शेती पुन्हा एकदा हिरवीगार झाली. धान्याने कोठार भरून निघाले. घरात सगळीकडे आनंद पसरला. गावातील लोक म्हणू लागले, खरंच स्वामी समर्थ त्यांच्या भक्ताला कधीच एकटे सोडत नाही. आजही त्या गावात ही कथा भक्तिभावाने सांगितली जाते. स्वामी समर्थांचे प्रेम, कृपा आणि आशीर्वाद यावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या जीवनात आशेचा दिवा कायम प्रज्वलित राहतो. जर तुम्हीही स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा भक्तिमय कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.